माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद भागवत कथासार अभिवाचन करत आहे. अष्टमस्कंद भाग 26 बली वामन कथा. प्रथम श्री वेदव्यासांना नमस्कार करून कथेला प्रारंभ करते. सुतांनी शौनकांना पुढील कथा सांगायला प्रारंभ केला. शुक म्हणाले, परीक्षिता, बलिराजाला दैत्य गुरु शुक्राचार्य यांनी संजीवनी विद्येने पुन्हा जिवंत केले. त्याचप्रमाणे इतर अनेक मृत असुरांनाही जिवंत केले. आपला पराभव झाला, आपले मरण ओढवले. त्या गोष्टीचेही बलिराजाला वैषम्य वाटले नाही, कारण युद्धामध्ये जय पराजय होणारच, मृत्यूतून कोणी सुटतच नाही. त्यात वाटून काय घ्यायचे असे त्याने विचारले. तो कर्तव्यदक्ष होता. त्यानंतर बलीजवळ वैभव उरले नव्हते. प्राणही गुरुदेव शुक्राचार्यांनी परत आणून दिले होते. त्यामुळे बलीने आपले तन मन धन गुरुच्या चरणी अर्पण केले. ब्राह्मणांची गुरुची सेवा त्याने अत्यंत मनोभावाने केली. त्या सेवेने भृगुवंशी ब्राह्मण अत्यंत संतुष्ट झाले. बलीकडून त्यांनी विश्वजित नावाचा यज्ञ करून घेतला. बलीला स्वर्गावर विजय मिळवायची इच्छा होती. त्याने जेव्हा तो यज्ञ केला, यज्ञदेवाची हविष्या अन्नाने तृप्ती झाली, तेव्हा यज्ञविधीतून सुवर्णाचा रथ, इंद्राच्या घोड्यासारखे घोडे, सिंहचिन्हायुक्त ध्वजा, सुवर्णाने मढवलेले धनुष्य, अक्षय भाता, दिव्य कवच इत्यादी उत्पन्न झाले. प्रल्हाद हा बळीचा आजोबा. बलीला त्याने सदा प्रफुल्लित राहणाऱ्या पुष्पांची माला दिली. ब्राह्मणाने त्याच्यावर कृपा केल्यामुळे त्याला भरपूर युद्धसामग्री प्राप्त झाली. बलीने ब्राह्मणांना प्रदक्षिणा केल्या, प्रल्हादाला वंदन केले. तो धनुष्यबाणाने सज्ज होऊन दिव्य रथावर आरूढ झाला. त्यावेळी बली हा यज्ञकुंडातील अग्नीप्रमाणे प्रदीप्त तेजस्वी दिसत होता. त्याने स्वर्गावर चढाई करण्याची सिद्धता केली. त्याच्या साह्यासाठी त्याच्या इतकेच पराक्रमी अनेक दैत्य प्रचंड सेना घेऊन आले. युद्धासाठी असुरांची प्रचंड सेना जमली. भेरी तुतारी रणवाद्य वाजू लागले. आकाश अंतरिक्ष दुमदुमू लागले. परीक्षिता, इंद्रपुरी अमरावतीवर बलीने चढाई केली. अमरावतीचे वैभव काय वर्णावे. तेथे नंदनवन त्यासारखीच अनेक सुंदर उद्याने आहेत, उपवने आहेत. पक्षी गोले तेथे आनंदाने कुजन विहार करीत असतात. मधुकर पुष्पावर मधुसेवनात दंग असतात. कल्पवृक्षांना लाल लाल नवी कोवळी पालवी आलेली असते. सरोवरातून हंस, सारस, चक्रवाक आदी विहारमुग्ध पक्षी कितीतरी असतात. त्यातच देवांगनाही मधून जलविहारासाठी येतात. ज्योतिर्मय आकाशगंगेने त्या अमरावतीला चारी बाजूंनी घेरलेले व सुरक्षित ठेवलेले आहे. त्या नगरीला चौफेर सोन्याचा उंच तट बांधलेला. त्याला अट्टालिकाही सोन्याच्या आहेत. द्वारात सोन्याचे दरवाजे लावले. गोपुरे स्फटिकांचे आहे. विश्वकर्माची ही नगरी निर्माण केली. 10 कोटी विमाने त्या नगरीत नित्य ठेवलेली असतात. तेथे कोणी वृद्ध होत नाही. स्त्रिया देवता सदा तरुणच राहतात. निर्मळ वस्त्र अंगराग लावलेल्या देवांगना दीपशिखराप्रमाणे तेजस्वी असतात. नित्य मंगलवाद्ये वाजत असतात. सुगंधी द्रव्यांचा सुगंध दरवळत असतो. गंधर्व गायन अप्सरा नर्तन करीत असतात. त्या पुरीमध्ये पुण्यवंत महात्मेच प्रवेश करू शकतात. ठग, गर्विष्ठ, लोभिष्ठ, कामी जन तेथे प्रवेशच करू शकत नाही. अशा त्या इंद्रपुरीवर बलीने असुर सेनेसह चढाई केली. बलीची युद्धाची तयारी फारच मोठी होती. इंद्राने शत्रूचे सैन्य पाहून बृहस्पतींना विचारले, गुरुदेव, बलीने फारच मोठी सेना आणली. त्याचे बळ कसे वाढले कळत नाही. हा बली त्रैलोक्यावर विजय मिळणार असे वाटते. बृहस्पती म्हणाला, इंद्रा, आता बली एवढा बली तुला आहे, त्याचे कारण मला माहीत आहे. भृगुवंशी ब्राह्मणांनी त्याला अनेक प्रकारच्या शक्तीचे दान दिले आहे. एका भगवान विष्णूशिवाय तो कुणालाही दबणार नाही. तो ब्राह्मणांच्या तेजाने तेजस्वी झाला. जेव्हा ब्राह्मणांनाच तो कमी लेखील, तेव्हा त्याचे तेज नष्ट होईल. तुम्ही देवाने काही अनुकूल होण्याची वाट पहा. कुठेतरी स्वतःचे मूळ रूप पलटून लपून राहा. देवताने रूपे पालटून त्यावेळी स्वर्गातून अन्यत्र आश्रय घेतला व उदय या समर्थाची कशी कर्म ही त्याची एक द्वैशीर्ष म्हणजे 2 शिरे आहेत. प्रातर, मध्याह्न, सायं, संध्या 3 चरण, 4 वेद 4 शिंग, 7 छंद हेच 7 हात. हा धर्म रूप यज्ञ ऋषभ वेद प्रतिपादित आहे. त्याचा तू आत्माच आहे. तुला माझा नमस्कार. तूच शिव, रुद्र, सर्व शक्तिधर, विद्याधिपती, भूतांचा स्वामी, सर्वांचा प्राण, जगाचे स्वरूप, योग, योगाचा कारण, योगेश्वर आहेस.
हिरण्यगर्भ आदिदेव साक्षी नरनारायण सावळ्या रंगाचा लक्ष्मीपती आहेस. पितांबरधारी केशवा, तू वरदाता वरिष्ठ प्रजांचा रक्षण करत आहे. तू माझ्यावर प्रसन्न हो. त्यानंतर भगवंताचे आव्हान करून त्याची षोडोपचारे पूजा करावी. दुधा तुपात शिजवलेल्या भाताचा नैवेद्य दाखवून तो भक्त मंडळीस वाढावा. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. भगवंताचे स्तोत्र म्हणावे. साष्टांग प्रतिपाद करावा. निर्माल्य शिरी धारण करून विसर्जन करावे. देवतेला निरोप द्यावा. 2 तरी ब्राह्मणांना भोजनास बोलवावे. दक्षिणा द्यावी. ब्रह्मचर्याने राहावे. प्रतिपदेपासून केवळ दुधावर राहावे. त्रयोदशीपर्यंत असे करावे. रोज भगवंताची पूजा करावी. पूजेत देवाला स्नान घालावे. स्वतः ब्रह्मचार्याने राहावे. भूमीवर शयन करावे. 3 वेळा स्नान करावे. खोटे बोलू नये. याची पायी लोकांजवळ बोलू नये. पापी लोकांजवळ बिलकुल बोलू नये. पापी गोष्टी बोलू नव्हेत. हिंसा पाळावी. भोगांचा त्याग करावा. त्रयोदशीच्या दिवशी जाणत्या ब्राह्मणाकडून विष्णूला पंचामृत स्नान घालावे. त्रयोदशीला मोठी पूजा करावी. खिरीचा नैवेद्य दाखवा. ज्ञानसंपन्न आचार्यांना वस्त्रे, आभूषणे, गाय आदी यथाशक्ती दान द्यावे. हे दान भगवंताच्या आराधनाच होय. त्या दिवशी आलेल्या अतिथींनाही मानाने अन्नदान करावे. गुरु ऋग्विजयांना दक्षिणा द्यावी. त्या ठिकाणी जे आपण आलेले असतील अशा चांडाल, दीन, आंधळे, अपंग लोकांना अन्न द्यावे. त्यांनी खाल्ले की भगवंताची सेवा झाली असे समजावे. त्यानंतर अपेष्टांचं आपण जेवावे. त्रयोदशीपर्यंत प्रतिदिनी भगवत कीर्तन, नाम, गजर, स्तुती वाचन, भजन आदी कार्यक्रम करावे. आदिती या व्रताचे तू नियमबद्ध राहून आचरण कर. तुझ्यावर भगवान प्रसन्न होईल. तुझी इच्छा पूर्ण करतील. आदितीने खरोखरच तसे व्रत एकाग्र मनाने केले. चतुर्भुज विष्णू त्यावेळी प्रकट झाले. आदितीच्या मनातील देवांना पुन्हा वैभव प्राप्त करून देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी स्वतः तुझा पुत्र म्हणून जन्म घेईल असे विष्णूने त्याला सांगितले. आणि पुढे भाद्रपद शुक्ल पक्षातील द्वादशीला भगवंताने आदितीचा पुत्र म्हणून अंशावतार घेतला. आदिती चकित झाली, आनंदित झाली. भगवंताने आपल्या योगमायेने जे रूप धारण केले ते पाहून कश्यप आश्चर्य करीत देवाचा जय जयकार करू लागले. कश्यप आणि आदिती समोर भगवान ब्रह्मचारी वामनाचे बटूचे रूप घेऊन उभे राहिले. महर्षींना फार आनंद झाला. त्यांनी त्याचा उपनयन संस्कार केला. गायत्रीची अधिष्ठात्री देवता सवितृ नारायण हिनेच वामनाला गायत्रीचा उपदेश केला. बृहस्पतीने यज्ञोपावीत दिले. कश्यपाने मेखला दिली. पृथ्वीने मृगजीन दिले. चंद्राने दंड दिला. आदितीने कौपीन कटी वस्त्र दिले. आकाश देवतांनी छत्र दिले. ब्रह्मदेवाने आकाश कमंडलू दिला. सप्तर्षीने दर्भ, सरस्वतीने रुद्राक्षमाला दिली. कुबेराने भिक्षापात्र दिले. जगज्जननी उमेने भिक्षा घातली. ब्रह्मर्षीच्या सभेत वामद शोभू लागला. ब्रह्मतेज साक्षात बटरूप घेऊन आले होते. बली त्यावेळी अश्वमेध यज्ञ करीत होता. ती वार्ता जो तो बोलत होता. यज्ञामागून यज्ञ चाललेच होते. भृगवंशी ऋषी त्याला सहाय्य करीत होते. भृगुकच्छ नावाचे नर्मदेवरचे एक सुंदर स्थान आहे. तेथे यज्ञाचे अनुष्ठान चालले होते. यज्ञासाठी वामनाने जायचे ठरविले. कश्यपांना वंदन करून आदितीचा आशीर्वाद घेऊन तो निघाला. एक लहानसा ब्रह्मचारी मुलगा चालत चालत निघाला. त्याच्या कोमल पायांचा भार मात्र पृथ्वीला हादरे बसवत होता. ते पाय आता भृगुकच्छ स्थानाजवळ आले. यज्ञस्थळाजवळ आले. यज्ञ करणाऱ्या ऋषींनी दुरून त्याला पाहिले. जणू काय सूर्य मनुष्य रूपाने चालत येत आहे. अग्नी येत आहे. छे, सनत कुमारच येत होते असे तर्क दुरून ते करू लागले. त्याला पाहता पाहता ऋषींचे आत्मतेज फिके होऊ लागले. शुक्राचार्य त्यांचे शिष्य त्यांच्याकडे पाहतच राहिले. छत्र, दंड, कमंडलू, यज्ञोपवीत, मुंज, मेखला, कौपीन, काखेत मृगचर्म, डोक्यावर केस बांधून ठेवलेले तेच तर मुखावर तळपत होते. सर्व अयो लघु प्रमाणबद्ध संत पावले टाकीत वामनाने यज्ञमंडपातच प्रवेश केला. या अत्यंत सुंदर वेदक बटुरूपी ब्राह्मण अतिथीचे सर्वच ऋषींनी उठून स्वागत केले. बलीने त्यावेळी आदराने वामनाचा सत्कार केला. त्याचे चरण धुतले. त्याला आसन दिले. त्याची पूजा केली. कुशल प्रश्न विचारले आणि म्हटले, ब्राह्मण कुमार, आपले स्वागत आहे. मी आपल्याला नमस्कार करतो. मी आपली कोणती सेवा करू?
थोर ऋषींचे तपच आपल्या प्रेमाने, आपल्या रूपाने आज माझ्यासमोर आले असे मला वाटते. आज माझे पितर तृप्त झाले, माझा अंश पावन झाला, माझा यज्ञ सफल झाला. आपल्या चरणक्षालाने पृथ्वीच अधिक पवित्र झाली, साऱ्या यज्ञातील आहुतीचे पुण्यसाकर झाले. आपली काय इच्छा? गाय, सुवर्ण, सुज सज्ज घर, पवित्र अन्न पेय, विवाहासाठी विप्रकन्या, संपन्न गाव, अश्व गज रथ, जे काही इच्छेस येईल ते नुसते सांगा, मी ते आपल्याला देईल. वामनाने बलीची प्रशंसा करून टाकली. राजन, तुम्ही जे काही म्हणालात ते तुमच्या कुळाला साजेसे आहे, धर्मभावनेचे आहे, यश देणारे आहे, मधुर आहे, सारे असणारच. शुक्राचार्य तुमचे गुरु आहेत ना. तुमच्या कुळात कोणी धैर्यहीन कृपण झालेला नाही, ब्राह्मणाला दान न देणारा कोणी झालेला नाही, देण्याची प्रतिज्ञा करून ती मोडणारा कोणी झालेला नाही, दानाला मागे हात घेणारा, रणात भिनाराही कुणी नव्हता. प्रल्हादासारखे महान तपस्वी यशस्वी भूपाल तुमचे आजोबा. हिरण्यक्षाने भूमीला नमवले, विष्णूला दमवले, तो तुमच्याच वंशातला. हिरण्यक्षाला मारून सुद्धा विष्णूला विजयी झालो असे वाटले नाही. त्याचा भाऊ हिरण्यकश्यपू याने तर विष्णूला वैकुंठात जाऊन आव्हान दिले. त्यावेळी विष्णूने सूक्ष्म रूप धारण केले, त्याच्याच हृदयात प्रवेश केला, तेव्हा सापडत नाही म्हणून त्याने त्रैलोकी धुंडाळली. तुमचे वडील विरोचन तर ब्राह्मणाचे एवढे भक्त की कपटाने देवाने ब्राह्मण रूपाने येऊन त्यांच्या आयुष्याचेच दान मागितले. तेव्हा ते कपट जाणूनही विरोचनाने आपले आयुष्य देऊन टाकले. तुम्हीही पूर्वजांना अनुसरता, शुक्राचार्यांच्या ऐकता, प्रल्हाद विरोचन याप्रमाणेच कुलधर्म यशस्वी रीतीने पाळता. तुम्ही धन्य आहात, तुम्ही श्रेष्ठ दाणी आहात. पण मी याचक मात्र अल्पसंतुष्ट, मला आणखी काही नको. तुमच्या आधिपत्याखाली एवढी पृथ्वी आहे, तुम्ही स्वर्गाचे सुद्धा अधिकारी आहात. अंतरिक्ष पाहावे तर तेथे तुमची सत्ता, मला मात्र यातली थोडीशी भूमी द्याल का हो? भूमी द्याल तर पुरेल, फक्त 3 पावले टाकता येतील एवढीच पुरेल. तुम्ही म्हणाल वामन बुटका एवढेशी मागतो, पण खरेच मला आणखी काही नको. उभे राहायला चालायला सत्तेची जागा तरी असू द्या तू म्हणतो, नाही तर त्या त्रैलोक्यात मला काही हवेसे वाटत नाही. ब्रह्मचार्य असंग्रह ही दोन्ही व्रते बरोबरीच नव्हेत ना, नव्हेत का? म्हणूनच आता प्रसंग साजरा करूया. 3 पावले भूमी पुरे. बलीला हसू चालं, तू गोष्ट तर मोठ्या करतोस, पण तुझी बुद्धी बालकासारखीच आहे रे. बच्चा आहे बच्चा, तुला हित कळत नाही आपले. अरे मी त्रैलोक्याचा अधिपती, तुम्हाला एवढे प्रसन्न केलेस, मला तुझे बोलणे आवडले. एकदा प्रसन्न झाल्यावर मी खंडच्या खंड देईन. तेथे 3 पावले भूमी माझ्याजवळ. एकदा मागितलं की दुसऱ्याकडे कोणाकडे तोंड वेंगाळायला लागतं कामा नये. तुला जन्मभर पुरेल एवढे मागून घे ना. छे, लहानच आहे का, त्याला काय कळणार? बली म्हणाला. वामन म्हणाला, राजाधिराज, अहो ज्याच्या मनात संतोष नाही त्याला जगातले सगळे भोग दिले तरी ते पुरणार नाहीत, पण जो संतोष आहे त्याला थोडेसे सुख फिरते. ज्याला 1 खंड द्याल त्याला सप्तद्वीपा वसुंधरा हवीच असेल. पृथ्वी गेला, गय गेला, सगळे गेले, 7 द्वीपे ताब्यात घेतली, पण तृष्णापुरी झाली का? जे प्रारब्धाने मिळते त्यात संतोष असेल तोच सुखी, पण ज्याची इंद्रिय ताब्यात नाहीत त्याला कितीही दिले तरी तो आवरत असंतुष्टच राहणार. संतोषात मुक्ती, असंतोषात जन्ममृत्यूचे चक्र असते. आपण तर काय मागेन ते द्याल, म्हणून तर मी अगदी आवश्यक तेच मागतो. ठीक आहे मुला, तुझ्या मनाप्रमाणे होऊ दे. बलीने सुवर्णाची जलाची झारी हाती घेतली, नवरंगी रत्ने त्या झारीवर चमकत होती. आता काय होणार? हातात आज्य धृताधिकांच्या पळ्या घेतलेले भृगुवासी ब्राह्मण आहुती आधीच विसरले होते. यज्ञविधी जवळ सामग्री तशीच पडली होती. बलीच्या आसपास जवळ दूर सर्वजण वामनाकडे बलीकडे पाहत जमले. शुक्राचार्य उचित आसनावर बसून सर्व पाहत होते. प्रकार त्यांना राहावे ना. ते म्हणाले, थांब थांब राजा, दानशूरपणाच्या भरात संकल्प काहीतरीच करशील. हा कोण आहे माहीत आहे तुला? हा साक्षात विष्णू आहे. विष्णू, त्याने 3 पावले मोज. या बटूचे नव्हे, 3 लोक हा एकाच पावलाने व्यापून टाकेल. तू मग काय देशील? स्वतः पुढे कुठे जाशील? विष्णूने सर्व काही ठरवूनच दान मागितले आहे. मी देतो असे तोंडाने म्हणणे व करणे यात फार अंतर आहे. प्रतीक्षा करायला माझी आडकाठी नाही, पण तू नाही म्हणून नकोस. ऋत सत्य यात फरक आहे. असत्य सुद्धा काही वेळा बोलणे शोभून दिसते. स्त्रियांना प्रसन्न करण्यासाठी हास्य विनोदात विवाह
जमत नसेल तर कन्येचे गुणवर्णन करताना प्राणसंकट आले तर गुरब्राह्मणाच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी इत्यादी वेळी असत्य क्षम्य आहे, पण या बटूला दान देतो असे प्रतिज्ञेवर म्हणशील, मग तुला ते अशक्य होईल. तर या असत्य भाषणाने तुझ्या कीर्ती तर होईलच, पण तुला जगता येणार नाही. थांब, संकल्प सोडून नकोस. शुक्राचार्य तळमळीने बोलत होते. थांबा गुरुवर्य, मी दान देणार. ते जर विष्णूला असले तरी देणारच. गृहस्थाश्रमाचे व्रत पाळताना माझे काही हो. विष्णू काय मला रणात मारू शकणार आहे का? दान दिले नाही तर युद्ध होईल. दोन्ही पक्षी माझे काही झाले तरी मला त्याची खंत नाही. बरे, जरा विष्णू नसला तर माझ्या बाणाने याचे शरीर धडा वेगळे करायला काय विलंब? तो तसाच वागला तर मी तयार. चिंता कशाची? शुक्राचार्यांना तर हा स्वतःचा म्हणजे गुरुचा अपमान वाटला. तत्काळ त्यांनी राजाला शाप दिला. तू गुरूंचा अपमान केलास, स्वतःला पंडित समजतो काय? ब्राह्मणाचा तिरस्कार करतो. या बटूला तिरस्काराने हसलास, तुझे सर्व वैभव नष्ट होण्याची वेळ आली. आता हे तू स्वतःच नष्ट करशील. त्या शापाने बलीला काही वाटले नाही. तो सत्यनिष्ठ होता, बलिष्ठ होता, दानी होता. त्याने तर आचार्यांना स्वतःचे ब्रीद अधिकच समजावून सांगितले. त्याने वामनाची पूजा केली. बलीची पत्नी विंध्यावलीने पादप्रक्षमणासाठी सुवर्ण कलशात जल आणले. बटूचे चरण राजाने धुतले. हातावर झारीतून जल घेऊन 3 पावले भूमी देईन म्हणून बलीने रीतीला धरून संकल्प सोडला. बटूच्या चरणतीर्थाचे आपल्या मस्तकावर सिंचन करून घेतले. सर्वत्र धन्य धन्य असे उद्गार उमटले. बलिराजाच्या सरळ मनाची प्रशंसा होऊ लागली. देवतांनी दिव्य पुष्पे बलीवर वर्षली. संकल्प तर सुटला. आता बटूची पावले टाकायची होती. तेवढ्यात बटूचे शरीर वाढू लागले. तेवढे वाढले की सर्व विश्वच त्या रूपात दिसू लागले. आदी देव, ऋषी, पंचभूते, स्वर्ग, मृत्यू, पातालादी सर्व त्यांच्या ठिकाणी दिसतातच. बलीने त्या व्यापक भगवत स्वरूपाचे मनपूर्वक दर्शन घेतले. बटूचे पहिले पाऊल साऱ्या पृथ्वीला व्यापून राहिले. शरीराने आकाश, बाहुने दिशा व्यापून टाकल्या. दुसऱ्या पावलाने स्वर्ग व्यापून टाकला. तिसऱ्या पाऊलाला टाकण्यासाठी पृथ्वीवरून उचललेले बटूचे पाऊल मध लोक, जनलोक, तपलोक ओलांडून सत्यलोकात शिरले. तेथे त्या विशाल पावलाच्या नखांची कांती सत्यलोकाच्या तेजापेक्षा वरचढ ठरली. ब्रह्मदेव, मरीची, इतर ऋषी, सनकादी, ब्रह्मचारी, योगी, सर्व मूर्तिमान, वेद, शास्त्र, ज्ञानी, नैष्कर्म्य, सिद्ध या सर्वांनी त्या चरणाचे पूजन केले आणि ब्रह्मदेवाने आपल्या कमंडलातील जलाने त्या चरणाचे चालन केले. त्या जलाचीच विष्णुपदापासून निघालेली मंदाकिनी झाली. तीच पुढे गंगा म्हणून पृथ्वीवर अवतीर्ण झाली. भगवंताने ते आपले पाऊल थोडेसे आवरून लहान केले. त्यावेळी ब्रह्मदेव, लोकपाल यांनी त्या चरणावर अनेक भेटी अर्पण केल्या. बलीचे अनुचरम दैत्यांचे प्रमुख पुढारी मात्र इकडे बलीच्यासाठी विष्णूचा नाश करण्याची प्रतिज्ञा करून पुढे झाले. महाप्रचंड दैत्य सेनेने देवसेनेशी युद्ध रंगले. विष्णूच्या पार्षदांनी सहस्रवधी दैत्यांचा संहार करण्यास प्रारंभ केला. नंद, सुनंद, जय, विजय, बल, प्रबल, कुमुद, कुमुलाक्ष, विश्वक्षेन, गरुड, जयद्रत्न, श्रुतदेव, पुष्पदंत, सात्वत हे विष्णूचे पार्षद सारेच बलाढ्य, सारेच युद्धात उतरले. बलीने आपल्या दैत्यांना युद्धापासून परावृत्त केले. त्याचे ऐकून निरुपायाने दैत्यांनी युद्ध थांबविले. गरुडाने त्याच वेळी वरुणापाशांनी बलीला बांधून टाकले, पण तो निश्चितच राहिला. बटूरूपी भगवान विष्णू त्यांनी बलीला म्हटले, हे असुर श्रेष्ठा, तुम्हाला 3 पावले ठेवणे इतकी जागा देणार. त्या 2 पावलातच मी त्रैलोक्य व्यापले आहे. आता तुझे असे काही राहिले नाही. आता 3रे पाऊल सत्य लोकापर्यंत वर उचलले आहे. ते कुठे ठेवू ते सांग, नाहीतर प्रतिज्ञा पूर्ण करीत नाहीस म्हणून नरकात जावे लागेल. तुझ्या गुरुने तुला आधी सांगितले तसेच होणार. जा आता नरकात. पण अशा बोलण्याने बलीचे मन विचलित झाले नाही. धीर न सोडणे
मन शांत ठेवणे हे तर बलीचे मुख्य गुण होते. तो म्हणाला, मी देईन म्हटले ते खरेच म्हटले. तिसरे पाऊल आपल्याला मी नाही म्हणतच नाही. तिसरे पाऊल ठेवायचे आहे ना, ते ठेवा माझ्या मस्तकावर. कुठं? मस्तकावर. नरकात जायचे भय मला नाही. पाशांनी मानले त्याचेही दुःख नाही. माझ्याजवळ फुटकी कवडी उरली नाही तरी मला काही वाटत नाही. मला अपकीर्तीचे मात्र भय वाटते. तुम्हीच गुप्त रूपाने असुरांना शिक्षा करता, तेव्हा तुम्ही आमचे गुरुच. तुम्ही इतर भक्तांना जी सद्गती दिलेली नाही ती आम्हा असुरांना दिली आहे. वैरभावातूनही आम्ही तुमच्यावर आमच्या जीवाची कुरउंडी करतो. माझे सगळे वैभव नष्ट झाले, त्यामुळे मला आता तुमच्याजवळून कोणी दूर करू शकणार नाही. मायेचा कोणताच धागा मला बांधून ठेवित नाही. तुम्ही माझ्या मस्तकावर पाय ठेवा, मला कोणताही दंड द्या, मी सिद्ध आहे. त्यावेळी विंध्यावली, प्रल्हाद, ब्रह्मदेव यांनी भगवंताची स्तुती केली. बलीच्या धैर्याची, सर्वस्व समर्पणाची आणि अन्यतेची प्रशंसा केली. भगवान विष्णू वामनरूपी विश्वरूपी विष्णू म्हणाले, मी ज्याच्यावर कृपा करतो त्याचे सर्व धन हरण करतो. धन, कुलीनता, कर्म, अवस्था, रूप, विद्या, ऐश्वर्य याचा गर्व ज्याला होत नाही त्याच्यावर माझी कृपा आहे असे समजावे. मी भक्तांवर कृपा केली की हा सर्व मायापाशातून त्याची सुटका करतो. या बलीने सर्व अपमान सहन केले पण कर्तव्य सोडले नाही, मला सोडले नाही. बलिराजा, आता तू सुतल लोकात जा, तेथे तू दैत्यांचा अधिपती होशील, तू अजिंक्य होशील. मी गदाधारी स्वरूपात तुझे तेथे नित्य रक्षण करीन. जे दैत्य तुझ्या आज्ञेचं उल्लंघन करतील त्यांचा सुदर्शन चक्राने मी वध करीन. त्यानंतर बलीला वरून पाशातून गरुडाने मुक्त केले. प्रल्हादलाही भगवंताने सुतल लोकात प्रतिष्ठापित केले. इंद्राला पुन्हा स्वर्गाचे राज्य दिले. देवांचे स्वर्गलोकातील वैभव त्यांना पुन्हा प्राप्त करून घेतले. स्वतः उपेंद्र होऊन जगाचे राज्य करू लागला. आदितीची इच्छा वामनरूपी अवतार घेऊन पूर्ण झाली. शुक्राचार्याने बलीला पुरा यज्ञ पूर्ण करण्यास सांगितले. इंद्राला, उपेंद्राला म्हणजेच वामनाला स्वर्गात ब्रह्मदेव घेऊन गेले. तेथे स्वर्गाचे राज्य इंद्राला, लोकपालाचे अधिपत्य इंद्रास दिले. सर्व देवांनी, सनकादिकांनी प्रभूची स्तुती केली आणि आपापल्या ठाई ते गेले. शुक कथा सांगता सांगता थांबले. परीक्षिताने त्यांना म्हटले, शुकदेव, सर्व भक्तांपेक्षा बलीचे गुण काही वेगळेच. जाणून बुजून त्याने त्रैलोक्याचे दान प्रभूच्या हातावर सोडले. या श्रवणाने मी पावन झाल्यामुळे मला वाटत आहे. शुकदेव म्हणाले, राजा, हे चरित्र जो श्रवण करील त्याला उच्च गती प्राप्त होईल. देव यज्ञ, पितृयज्ञ, मनुष्यज्ञ अशा प्रकारच्या कर्माचे अधिष्ठान होत असताना ही कथा श्रवण केली तर ते धर्मकर्म सफल होते. सुताने शौनकांना ही कथा सांगितली तेव्हा त्यांच्यावर देवताने पुष्पवृष्टी केली. शौनकाने आठवणीत ठेवले भगवंताचे भव्य वचन, मी ज्याच्यावर कृपा करतो त्याचे सर्व धन हरण करतो. बलीने सर्व अपमान सहन केले पण कर्तव्य सोडले नाही, मला सोडले नाही. ऋषीमुनींना एकामागून एक भक्त चरित्रे गुणातीत भगवंताच्या सगुण लीला वारंवार आठवत होत्या. आता सूत, शुक, परीक्षित संवादातील कोणता भाग सांगतील? सर्वजण उत्सुकतेने ऐकू लागले. या ठिकाणी कथा संपली. पुढील प्रकरणात आपण मत्स्य अवतार कथा बघणार आहोत. हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. एवं रूपं सदा कृष्ण सुधार्थ भावये सुधे. देवकी सुतं गोविंद वासुदेव जगत्पते. हरि ओम तत्सत्. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.